काय सांगाल जरांगे पाटील आणि समर्थक आमने सामने आले होते? नाही, माझे समर्थक नाही, मी स्वतःच होतो, समर्थकही होते. मुळात मी पुण्याहून दौंडला येणार होतो, पण मी रात्री काल मी माझ्या गावी होतो, गावावरून दौंडला निघालो. माझ्यावर पाळत ठेवली जाते हे मी महाराष्ट्र शासनाला गृह विभागाला जबाबदारीनं सांगतोय की आज इथं 5-6 लोकांनी येऊन हुल्लडबाजी करणे पंढरपूरमध्ये आणि घोषणाबाजी करणे हे खरं तर परत एकदा हल्ला करण्याचा हा प्रयत्न होता आणि हे ठरवून चालू आहे. कारण मी पुण्याहून दौंडला येणं इथपर्यंत समजू शकतो ना. आज दौंडला कार्यक्रम आहे, पंढरपूरमध्ये ही लोक 5व्या मिनिटाला कसे पोहोचले रेस्ट हाऊसमध्ये, हा खरं तर हा जुवे मारण्याचा प्रयत्न आहे. 9-10 वेळा झालाय. आज पंढरपूरमध्ये झालाय. अकलूज परिसरामध्ये धनाजी काय साखळकर नावाचा एक भोरटा माणूस आहे कोणतरी, तो नेहमी माझ्यावर गरळ ओकत असतो. या माणसानं मला काय चप्पल मारणाऱ्याला 1 लाखाचं बक्षीस जाहीर केलंय, 1,11,000 आणि आत्ता पळून गेला, लपून बसला आत्ता. त्यामुळे या माणसाचा बंदोबस्त झाला पाहिजे, याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आम्ही आता DYSP साहेबांना भेटलोय. गुन्हा दाखल करायला लावलाय आणि याची हिस्ट्री तपासायला सांगितलंय. आणि दुसरी कोण माणसं आहेत का नाही पंढरपूरमध्ये? तू तिकडून अकलूज माड्याच्या बाउंड्रीवरनं इथं येतोय म्हणजे याच्यापासून जीविताला धोका आहे. मी सरळ सांगतोय, ही लढाई विचारांची आहे. आरक्षणाची लढाई आम्ही कुठेही थांबवणार नाही आणि आम्ही फिरायचं नाही का, आम्ही आता घरी बसायचं. त्यामुळे जशास तसं उत्तर इथून पुढच्या कालावधीमध्ये आमचे बांधव अशा लोकांना देतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.